सोलापूर ते गोवा या फ्लाय 91 ने सुरू केलेल्या विमानसेवेला आज 1 वर्ष पूर्ण होतंय। जून 2023 रोजी विमानसेवेला अडथळा ठरणारी सिद्धेश्वर कारखान्याची बेकायदेशीर चिमणी पाडली आणि त्यानंतर 2 वर्षांनी 9 जून 2025 रोजी मोठ्या थाटात सोलापूर ते गोवा या विमानसेवेचा प्रारंभ झाला। सोलापूर विमानतळावर कमी व्हिजिबिलिटी असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सोहळ्याला आले नव्हते। त्यामुळे केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या विमानसेवेचा प्रारंभ झाला। पहिल्या फ्लाईटने गोव्याहून सोलापूरला आलेल्या तर सोलापुरातून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांचे मुरलीधर मोहोळ यांच्याकडून स्वागत करण्यात आले। त्या दिवशी विमानतळावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुरलीधर मोहोळ यांनी जोशपूर्ण भाषण केले। हवाई चप्पल पहनने वाला अब हवाई सफर करेगा। लवकरच सोलापूर ते तिरुपती ही विमानसेवा सुरू करू असं देखील त्यांनी आश्वासन दिलं। मात्र यालाही वर्ष पूर्ण झालं। सोलापूरच्या विमानतळावरील नाईट लँडिंगचा विषय सोडवू तसेच पावसाळ्यात धावपट्टी दिसावी यासाठी अत्याधुनिक अशी रनवे व्हिज्युअल रेंज सिस्टीम बसवण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते। आज या सर्वाला वर्ष पूर्ण झाले तरीही हवाई मंत्र्यांची ही आश्वासनं हवेतच आहेत। मुरलीधर मोहोळ यांनी वर्षापूर्वी केलेली ही महत्त्वाची वक्तव्य की जो काही या ठिकाणी व्हिजिबिलिटीचा प्रॉब्लेम आला तर त्यासाठी सुद्धा डिवर सिस्टीम जी आहे ती पुढच्या काळामध्ये या विमानतळाला बसवली जाणार आहे आणि त्यामुळे जे काही खर्च असेल ते आम्ही करू। पण पुढच्या काळात असा कुठला प्रसंग येणार नाही की व्हिजिबिलिटीमुळे या ठिकाणी कोणी येणार नाही किंवा विमानाला उशीर होईल, आमच्या प्रवाशांना त्रास होईल। त्यामुळे ती सुद्धा सिस्टीम बसवली जाईल। नाईट लँडिंगचा विषय आहे, नाईट लँडिंग सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आपला कायमचा हा पुढच्या काळातला प्रयत्न राहील। तिरुपतीचा सुद्धा समावेश या उडान योजनेमध्ये आम्ही करणार आहोत। नाईट लँडिंगची सुविधा नाही तसेच धावपट्टी व्हिजिबिलिटी बाबत अत्याधुनिक यंत्रणा नसल्यामुळे सोलापूर ते गोवा ही फ्लाय 91 ची फ्लाईट 19 जून पासून पुढे 3 महिन्यांसाठी बंद राहणार आहे। सोलापुरातून 17 एप्रिलपासून फ्लाय 91 ने हैदराबादसाठी देखील विमानसेवा सुरू केली होती। तर 15 ऑक्टोबरपासून स्टार एअर या कंपनीने सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा सुरू केली आहे। मुंबई विमानसेवेसाठी प्रति रिकाम्या सीटसाठी शासनाकडून 3250 इतके अनुदान दिले जात आहे। त्यामुळे सोलापूरची विमानसेवा सुरळीतपणे चालण्यासाठी नाईट तसेच आधुनिक यंत्रणा बसवणे अत्यंत गरजेचे आहे। जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर।